हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होतो। त्याचबरोबर आपले पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो। आज खऱ्या अर्थाने ही जी काय दौलत उभी राहिलेली आहे ही आम्हाला कल्पना ही आमची नाही आहे, ही केवळ आणि केवळ बाळासाहेबांची जनता आहे। उद्धव साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत। त्यामुळे खरंच तुमच्या समोर बोलत असताना मन भारावून गेलेलं आहे। कोणत्या शब्दात तुमचे उपकार मानायचे, कारण ही मूळ संकल्पना माझे सहकारी अनिल भोड यांची म्हणाले की अवघ्या 2 दिवसापूर्वी की आपण मुंबईतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना मी बोलवू का। मी म्हटलं तुम्ही सुरेश कदम साहेबांशी बोलून घ्या आणि बोलवा। म्हटलं होतं की 20-25 जण प्रमुख पदाधिकारी येतील, पण ज्या पद्धतीने राजापूर विधानसभा मतदारसंघातील तुम्ही चाकरमानी मंडळींनी दाखवून दिलेलं आहे की गद्दारीला गाडणारी ताकद ही या आपल्या शिवसैनिकांमध्ये आहे म्हणजे आहे। कारण आजपर्यंत मी जेव्हापासून मी पाहतोय त्यामुळे राजापूरचा आमदार बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा हा खऱ्या अर्थाने चाकरमान्यांच्या मेहनतीतूनच निवडून आलेला असतो। आणि मी स्वतः अनिल भोडना विचारायचो, जगदीशला विचारायचो, सुरेश कदमना विचारायचो, नकाशांना विचारायचो, आपले सगळे चाकरमानी जागेवर आहेत ना आणि त्यांच्याकडूनही तेवढं ठामपणे उत्तर यायचं कोणी हल्लेला नाहीये, कोणी हल्लेला नाही, जमा करायचा प्रयत्न केला। आता ठीक आहे, ज्यांना घाण खायचीच होती, ज्यांना बेईमानीच करायची होती, त्यांनी करत असताना मला गद्दार ठरवलं। काल तथाकथित गद्दारांच्या मेळाव्यामध्ये विनायक राऊत म्हणे महागद्दार आहे। आनंद आहे मला की तुमच्यासारख्या गद्दारांना त्या रस्त्यावर यावं लागलं आपली ताकद दाखवायला, हे सुद्धा काही कमी नाही आहे। आणि कुठून काल जे रत्नागिरीचा जो मेळावा झाला ना, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, कोल्हापूर, सातारा, कराड, म्हाडा ह्या सगळ्या भागातून जवळजवळ 350 एसट्या भरल्या आणि त्या रत्नागिरीला घेऊन आले होते टिमकी वाजवायला। बचत गटाच्या महिला, हो बचत गटाच्या महिला, नंतर काही ठिकाणी पैसे नाही दिले म्हणून भांडणं पण झाली। त्यामुळे आम्हाला परवा नाही। आणि आज सुद्धा सांगतो मी, आता सुद्धा आदरणीय उद्धव साहेब हे पाहत आहेत की राजापूरकर एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। मला आता फोन करून सांगितलं खूप त्यांचं कौतुक करा आणि धन्यवाद द्या। आणि उद्धव साहेबांनी एकच निरोप आपल्याला दिलेला आहे की ज्या विश्वासाने आजपर्यंत तुम्ही राजापूरचा आमदार निवडून आणलेला आहात ना, तो उद्धव साहेबांचा विश्वास तुम्ही भविष्यामध्ये सुद्धा कायम ठेवालच। त्यामुळे गावागावामध्ये ज्या वेळेला जाल त्यावेळेला पुन्हा एकदा शिवसैनिकांचा जबरदस्त ताकद उभी करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार। गद्दारी केल्याचा आपल्याला खंत नाही आहे, अरे पण ज्या शिवसेनेने तुमच्या तोंडामध्ये घास भरवला, ज्या उद्धव साहेबांनी सख्या भावापेक्षाही जास्त प्रेम ज्या माणसांवर केलं, निवडणुकीच्या वेळेला आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, हे सातत्याने चौकशी करायचे, बाबा तुझा मतदारसंघ कसा आहे, काय थोडी काय काळजी घ्यायला पाहिजे का, सगळं माझं चांगलं आहे, मी साहेब येणारच निवडून। आणि जाताना विनायक राऊतने मला पाडलं। पण मला माझ्या पक्षप्रमुखांचा अभिमान एवढ्यासाठी आहे
की त्या मुंबईच्या मातोश्रीवर बसून सुद्धा अख्ख्या महाराष्ट्राचा शिवसेना परिवाराची काळजी आणि शिवसेना परिवाराची चाललेली कार्यशैली अभ्यासण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर उद्धवजी ठाकरेंमध्ये आहे। आणि म्हणून एकीकडे माझ्यावर गद्दार गद्दार म्हणून आरोप करत असताना विनायकरावची बाजू भक्कमपणे घेऊन सत्याची बाजू मांडण्याचं काम ज्या उद्धव साहेबांनी केलं ना, त्या उद्धव साहेबांचे आभार आम्ही कोणत्या शब्दाने मानणार आहोत। आणि त्यामुळे आपली जबाबदारी आहे, आम्ही दिलाय शब्द। परवाच्या दिवशी फक्त कालच सकाळी सांगितलं साहेबांना की राजापूर विधानसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक लावली, पण आता चॅनलवाल्यांना पण उत्सुकता होतीच। राजापूर केवढी मोठी स्टोरी केली, वाघ आला रे, कसला वाघ, हा कोल्हा। ही वाघाच्या अवलाद शिवसेना भवन मध्ये बसलेली आहे आणि जे कोल्हे होते ते कोल्हेकुई करायला तिकडे गेलेले आहेत। त्या कोल्हेकुईची काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही आहे, अजिबात कारण नाही आहे। प्रत्येक निवडणुकीला कोणाचे किती ख्यालले हे मी कशाला, त्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारानेच एका सांगितलं। प्रत्येक निवडणुकीला आपण त्यांना किती देत होतो ते। त्यामुळे गद्दारी 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 हे आता बस झाली। आता आम्हाला अशा या भाडखाऊ आणि गद्दारांची पर्वा करायची गरज नाहीये। तर पुनश्च आपल्याला निर्धार करायचा आहे की ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी ज्या विधानसभा मतदारसंघ राजापूरवर प्रेम केलं आपलं म्हणून, संपूर्ण रत्नागिरीमध्ये एकमेव बाळासाहेबांचा आवडता मतदारसंघ, उद्धवजींचा विश्वासपात्र मतदारसंघ, तो म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघ। लोकसभेच्या वेळेला लीड जरूर मिळालं होतं, पण त्यानंतर मी आढावा बैठका ज्या वेळेला घेत होतो त्यावेळेला सांगितलं होतं की लोकसभेच्या लीडवर तुम्ही जाऊ नका, कारण लोकसभेचं लीड रिफायनरीचे विरोधक जे होते त्यांच्याकडून मिळालेलं भरभरून मतदान, साखरप्यातून मिळालेलं मतदान, मुस्लिम समाजातून मिळालेलं मतदान। त्यामुळे विधानसभेमध्ये सुद्धा चालताना आपल्याला सावधगिरीने चालावं लागेल। आणि आम्ही ज्या वेळेला सर्वे केला त्यावेळेला ह्या ग्रस्तांचा नंबर 3ऱ्या क्रमांकावर होता। विद्यमान 15 वर्षाचे विद्यमान आमदार असताना सुद्धा शिवसेनेच्या सर्वेमध्ये 3रा क्रमांक तुमचा होता। साहेबांनी तुम्हाला सावध केलं होतं आणि त्यानंतर मला सुद्धा वाटलं आणि मी त्यांना सांगितलं की बाबा मला थोडीशी गडबड वाटते, या भागामध्ये आपल्याला खूप मोठा धोका वाटतोय, मी सातत्याने सांगत होतो। आणि मग मी काय ठरवलं, ज्यावेळेला उद्धव साहेबांनी रत्नागिरी जिल्ह्याकरता सभा द्यायची ठरवली त्यावेळेला मी ठरवलं की कोणत्या परिस्थितीमध्ये लांजामध्ये उद्धव साहेबांची जाहीर सभा लावायची, माननीय आदित्यजी ठाकरे यांची राजापूरला सभा लावायची। आता उद्धव साहेबांची सभा, आदित्यजींची सभा नको म्हणाले, नको, मला सभेची गरज नाही म्हणजे तुम्ही रत्नागिरीला घ्या। आणि रत्नागिरीला जर घेतला तर एकही माझा मतदार राजापूर मतदारसंघातून येणार नाही। आश्चर्य वाटलं मला, अरे जी सीट कमकुवत आहे ती भक्कम करण्याची जी प्रयत्न उद्धव साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या सभेच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही करत होतो आणि उद्धव साहेबांची आणि आदित्यजींची तुम्ही सभा नाकारण्याचा करंटेपणा ज्या ठिकाणी केलात ना, त्याच वेळेला यांचा पराभव निश्चित झाला होता। त्यामुळे विनायक राऊतला जबाबदार तुमच्या समाधानासाठी धरा, विनायक राऊतला महागद्दार तुमच्या समाधानासाठी करा, पण विनायक राऊतच्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत हा देह मातोश्री चरणीच अर्पण होणार आणि इमानदारी ही माझ्या शरीरामधून कधी जाऊ शकत नाही। कारण माझं समाधान, मातोश्रीची सेवा करणं, मातोश्रीचा आशीर्वाद घेणं, मातोश्रीची शाबासकी घेणं, हे माझ्यासाठी खूप मोठं पुण्याचं काम आहे। हे माझ्या आईवडिलांची पुण्य आहे की बाळासाहेबांसारखं दैवताचा आशीर्वाद मला मिळाला, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाचं शाबासकी मला नेहमी मिळते, ही माझ्या आईवडिलांची पुण्याई आहे। आणि त्या पुण्याईचं जतन जर मी केलं नाही तर माझी जागा नरकातच असेल बाबा, नरकातच। आणि म्हणून आता भविष्यामध्ये आपण लढायचं आणि जिंकायचं ह्या निर्धाराने बाहेर पडायचं आहे। जो काय आता इतर पंचनामा जो करायचा तो मी ग्रामीण भागात करणार आहे, कारण आता सुद्धा
काल आमच्या लांजाची कार्यालय जे होतं हे माझं कार्यालय मला मिळालं पाहिजे, आमचे तालुका प्रमुख जे आहेत त्यांनी देऊन टाकली चावी त्या मूळ मालकाकडे. पण अवघ्या 24 तासाच्या आत लांजा तालुक्याचं नवीन कार्यालय आमचे तालुका प्रमुख सुरेश करंबळकर यांनी उभं केलेलं आहे. दुसरे ते देवरुखवाले, पोराचं भलं बाकी काय नाही. प्रत्येक वेळेला माझ्या पोराला माझ्या पोराला माझ्या पोराला. आज एवढ्या वर्षानंतर प्रथमच देवरुखला नवीन कार्यालय येत्या आठवड्यात आपण चालू करणार आहोत. आणि पहिली सभा रत्नागिरी विधानसभा राजापूर विधानसभा मतदारसंघातली पहिली सभा आपण संगमेश्वरला घेणार आहोत. जाहीर सभा, कुठल्या बंद हॉलमध्ये नाही, जाहीर मैदानामध्ये. बरोबर ना? काय होईल ते जाहीरपणे जाहीर. आणि इकडून तिकडून नाही. आता सुद्धा तुम्ही जे आलेले आहात ना, हे 100% याच मतदारसंघातले आहेत. गावावरून आलेले फक्त 4 पदाधिकारी आहेत, फक्त 4. जिल्हा प्रमुख, जिल्हा समन्वयक, तात्या सरवणकर नाही आणि उल्काताई, हे फक्त 4 गावावरून आलेले आहेत. बाकीचे सगळे तुम्ही इथे आहात. त्यामुळे संगमेश्वर असेल, लांजा असेल, राजापूर असेल, रत्नागिरीमध्ये असेल, चिपळूण असेल, या 5ही तालुक्यामध्ये येत्या महिन्याभरामध्ये आपण जाहीर मेळावे स्थानिकांचे घ्यायचे. आत्ता जिथे येत असताना माहीममध्ये ज्यावेळेला आलो त्यावेळेला आमच्या सुरेश करंबळेने एका तिथल्या ग्रामस्थाला फोन लावून दिला. गांगण नाव त्यांचं नाव. ते म्हणाले, राऊसाहेब घाबरू नका, जी घाण आहे ती घाण गेली, आता चांगली आपली माणसं जी राहिली त्यांना घेऊन आम्ही पुढे चालूया. आणि उद्धव साहेबांना तुम्ही सांगा, तुमचं कोकण हे आम्ही शाबूत ठेवण्याची आमची जी जबाबदारी आहे हे आम्ही कदापि नाकारणार नाहीत. रडणारे आपण कार्यकर्ते नाही आहेत, तर लढणारे आहोत. आणि लढून जिंकून दाखवणं हे एक ध्येय मनामध्ये ठेवून आपण कामाला लागणार आहोत. मला त्या रत्नागिरीच्या पोटल्याचा थोडा हिशोब करावाच लागेल. अरे ज्या मातोश्रीच्या जीवावर तुमचं पोट वाढलं, फुगलं, जॅकेट जबरदस्त आली, त्याच मातोश्रीचा ह्याच शिवसेना भवन मध्ये बसून आदरणीय आदित्यजी ठाकरेंनी तुम्हाला त्यांच्या हाताने तुम्हाला घास भरवला. आदित्यजींनी स्वतःच्या हाताने त्या उदय सामंतांच्या 3 वाजता तोंडात घास भरवला. तो घास खाताना आणि ओकारी करायला तुम्ही गुवाहाटीला गेलात, सुरतला गेलात. आणि त्या गेल्यानंतर सुद्धा ऑपरेशन टायगर, अरे स्वतःचे कार्यकर्ते निर्माण करण्याची धमक नसणारे तुम्ही भाड खाऊ, तुम्ही आमचे इतरांचे कार्यकर्ते विकत घेताय, पैशाने विकत घेताय. हिम्मत असेल तर स्वतःचे कार्यकर्ते तयार करून दाखवा. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा उदय सामंत यांचा पराभव केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही, ही प्रतिज्ञा रत्नागिरीतल्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. आणि होय, आजचा संपूर्ण शिवसेनेचा परिवार राजापूर विधानसभेचा अवघ्या कुठे पेपरला जाहिरात नाही, कुठे फार मोठी फोनाफोनी नाही, थोडीशी कुठेतरी अनिल बोर्डने सूचना केली, मी त्यांना होय म्हणून सांगितलं. उद्धव साहेबांनी सभागृह उपलब्ध करून दिलं. आणि एवढ्या मोठ्या संख्येने ज्या वेळेला तुम्ही उभे राहताना बाबा खरंच तोंडातून शब्द बाहेर पडत नाही आहेत. आणि म्हणून फार काही न बोलता, आता होळी तर आलेलीच आहे, पालख्या नाचवायला आपल्याला जायच्याच आहेत. आणि त्या पालख्या नाचवता नाचवता होळीला जाता जाता प्रत्येकाने जर तुम्ही गेलात ना, तर मी तुम्हाला अगदी खात्रीपूर्वक सांगतो ना, कोणत्याही गावामध्ये जा, सर्वसामान्य ग्रामस्थ बोलतील, आम्ही उद्धव साहेबांबरोबरच आहोत, आम्ही मशालीचेच मतदार आहोत. हे प्रत्येक गावामध्ये तुम्हाला सांगणारे शेकडो लोक आढळतील. अशा या ग्रामस्थांना आधार द्या. स्थानिक नवीन नवीन पदाधिकाऱ्यांची निर्मिती करा. दत्ता कदम यांच्यावरून माझा पहिला वाद झाला. म्हणे दत्ता कदम मला नकोच. मला का दत्ता कदम नको? नाही त्याला काढल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही. साहेबांना तक्रार केली,
ठीक आहे, दत्ता कदमना म्हटलं बाबा नाही जमत आहे, थोडे राहा बाजूला. पण काय नियती असते बघा. त्याच दत्ता कदमने पुन्हा एकदा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून उद्धव साहेबांनी ज्या वेळेला जाहीर केलं, त्या दत्ता कदमांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा रत्नागिरी, बाळासाहेबांची रत्नागिरी, उद्धव साहेबांची रत्नागिरी आणि मशालीची रत्नागिरी आणि मशाल चिन्हावर लढायचं आणि जिंकायचं. येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, पंचायत समिती असतील, घाबरून जाण्याचं कारण नाही. उल्काताईंसारखे एक जबरदस्त कार्यकर्ते स्थानिक भागामध्ये मिळालेले आहे. आमचे रवी डोळस एक जिल्हा समन्वयक आहेत, तात्या सरवणकर उपतालुका प्रमुख आहेत. गावातले आपले पदाधिकारी अजिबात घाबरलेले नाहीत बाबांनो. राजापूरचे तालुका प्रमुख कमलाकर कदम असतील, लांजाचे सुरेश करंबळे असतील, रत्नागिरीचे शेखर घोसाळे असतील किंवा संगमेश्वरचे आमचे बंड्या बोरुकर, संतोष थेराडे असतील, अजिबात घाबरलेले नाही. या सगळ्यांना फोन करून झालं, येता का. एकाने सहज विचारलं काय आमचा भाव आहे, ते म्हणाले किमान 25 लाख. किमान 25 लाख. अरे 25 लाखाने तुम्ही आमचे कार्यकर्ते विकत घेण्याचा प्रयत्न करताय, त्याच आमच्या कार्यकर्ता दाखवून देईल. मगाशी आमच्या सुरेश कदमांनी सांगितल्याप्रमाणे आजही आमच्यामध्ये हिंमत आहे की आम्ही आमच्या पदरमोड करून, आम्ही आमच्या खिशाला कात्री लावून गावागावामध्ये जाऊ, पण आम्ही आमचा झालेला अपमान आणि अवमान भरून काढल्याशिवाय राहणार नाही. केव्हा? जेव्हा पुन्हा एकदा राजापूर विधानसभा, रत्नागिरी विधानसभा आणि चिपळूण विधानसभा, गुहागरमध्ये भास्कर शेठ तर आहेतच, एक जबरदस्त ताकदवान आपले नेते आहेत, त्यांचं मार्गदर्शन तर आमच्या पाठीशी कायमस्वरूपी असतं. एक अनुभवी नेते आहेत, आदरणीय नेते आहेत. या सगळ्यांच्या सहकार्यातून रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भगवामय करायचा. राहिला सिंधुदुर्ग, ते टिल्लू मिल्लू जिल्लू तिघे जण आलेले आहेत. हा, एक कोंबडी चोर, एक बकरा चोर, एक गाढव चोर, अशी त्यांची ती नावं आहेत. काय गुरमी म्हणे, तर सिंधुदुर्गाचा पालकमंत्री काय धमकी देतो म्हणे, जे जे ग्रामपंचायती आमच्या असतील त्यांनाच निधी, आणि युबीटीच्या, हा त्याचं वाक्य आहे, युबीटीच्या ग्रामपंचायतीला एकही निधी देणं, एकही पैशाचा निधी मिळणार नाही. मी विचारलं तुमच्या बापजादाचा निधी आहे का तो? अरे आमचा निधी आहे, सरकारचा निधी आहे. आणि जर अशी हिंमत जर केली शिवसेनेच्या सरपंचांना दुय्यम वागणूक देण्याची आणि त्यांना फसवण्याची, तर तुम्हाला खुर्चीवर उखडून टाकण्याची ताकद कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये, कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा आहे. हे दाखवून देण्यासाठी आपण कामाला लागायचं आहे. आज संकष्टी चतुर्थी आहे, लग्न कार्य सुद्धा बरीच आहेत, त्यामुळे फार माझं भाषण न लांबवता पुन्हा एकदा खरोखरच मनापासून आपले आभार मानतो बाबांनो, की तुम्ही दाखवून दिलेलं आहे. आम्ही कोणाचे समर्थक? तर बाळासाहेबांचे समर्थक, आम्ही समर्थक उद्धव साहेबांचे, आणि आम्ही समर्थक मातोश्रीचे. 1000 गद्दार जरी झाले तर सुद्धा मावळ्यांची ताकद आहे, त्या गद्दारांना गाडू आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांचा भगवा झेंडा फडकू, हा निर्धार करून आपण या ठिकाणी उठूया. एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि माझे भाषण संपवतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद.